हॅलो, नमस्कार. तर मी गावी आले होते आणि गावी सगळ्यांना माझ्या हातचा केक खायचा होता. त्यामुळे सगळ्यांनी आग्रह केला, की स्मिता केक बनव म्हणून. तर मी इकडे काही केकचं सामान आणलेलं नव्हतं. म्हणून मी आज फक्त स्पंज बनवलेला आहे सगळ्यांना खाण्यासाठी व्हॅनिला फ्लेवरमध्ये. तर मी इथे कुकरच्या कुकरमध्ये आज केक बनवणार आहे. तर इथे कुकरच्या भांड्याला मी पहिल्यांदा तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरची शिट्टी काढून कुकर 10 मिनिटासाठी प्रीहीट होण्यासाठी गॅसवर कमी आचेवर ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी आणि इकडे दुसरीकडे आपण लगेच केकचं बॅटर बनवून घेणार आहोत. तर या केकला मी क्रीम वगैरे काही वापरणार नाही. फक्त घरीच खाण्यासाठी बेस बनवत आहे. इथे केकचा बॅटर बनवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आपण कुकरच्या भांड्याला तेल आणि मैदा लावून घेतलेला होता. त्यामध्येच आपण बॅटर ओतलेलं आहे आणि त्यानंतर हे बॅटर टॅप करून घ्यायचं आहे 10 ते 15 वेळेस. म्हणजे त्याने जे एअर बबल्स असतात ते पूर्ण निघून जाऊन आपला बेस हा छान फुगतो. तर त्यानंतर आपण इथे कुकरमध्ये स्टँड ठेवून त्यावर कुकरचं भांडं ठेवलेलं आहे आणि कुकर बंद करून मंद आचेवर 30 ते 40 मिनटं आपण बेस होण्यासाठी ठेवला होता. तर आपण इथे बघू शकता 30 ते 40 मिनिटांनी बेस आपला छान असा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान फ्लफी आपला बेस स्पंज झालेला आहे केकचा. तर मी तुम्हाला इथे कट देखील करून दाखवते. तर हा केक घरच्यांना तर खूप आवडला. तुम्ही देखील ट्राय करून बघू शकता. कुकरमध्ये सुद्धा खूप छान बेस होतो. तर माझ्या मुलाला सिद्दीकला पण खूप केक आवडला. थँक यू.